my English book, Standard 7. Language study, page number 41. In this spread, we are going to learn verbs in various times. टेन्स म्हणजे काळ. 3 प्रकार आहे काळाचे. एक प्रेझेंट टेन्स, दुसरं पास्ट टेन्स अँड थर्ड फ्युचर टेन्स. टेन्स आर डिपेंड अपॉन फॉर्म ऑफ वर्ब्स. काळ हा क्रियापदाच्या रूपावर अवलंबून असतो. म्हणजेच एखाद्या कृतीची वेळ दर्शविणाऱ्या क्रियापदाच्या विविध रूपांना टेन्स असे म्हणतात. प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ म्हणजेच एखादी क्रिया घडते असे दर्शविले जाते. इट डिनोट्स दॅट द ॲक्शन टेक प्लेस. दुसऱ्याच भाषेत बोलायचं म्हणलं तर द सिच्युएशन ॲट द प्रेझेंट इज कॉल्ड प्रेझेंट टेन्स. एक्झाम्पल्स. फर्स्ट, आय एम अ वाईल्ड बोर. आय लिव्ह इन धिस जंगल. This is my friend Fox. We have an inn in Japan. All these example of present tense. ही सर्व वर्तमान काळातील उदाहरणे आहे. Past tense भूतकाळ denotes that the action took place. म्हणजेच एखादी क्रिया घडली असे दर्शविले जाते तेव्हा पास्ट टेन्स होतो. और ॲक्शन इन पास्ट मीन्स पास्ट टेन्स. एक्झाम्पल. आय टॉट हिम अ लेसन. ही लिव्ड इन अ होल. वी ट्राईड टू यूज अ मॅजिक हर्ब. वन्स ही प्लेड अ ट्रिक on me. All these example of past tense. ही सर्व भूतकाळातील उदाहरणे आहेत. यामध्ये क्रिया ही घडून गेलेली आहे. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ डिनोट्स दॅट द ॲक्शन विल टेक प्लेस. म्हणजे एखादी क्रिया घडेल असे दर्शविले जाते तेव्हा भविष्यकाळ होतो. और किंवा फ्युचर ॲक्शन और प्लॅन्स भविष्यातील क्रिया किंवा नियोजन म्हणजे भविष्यकाळ. एक्झाम्पल्स. आय विल व्हिजिट प्लॅनेट अर्थ फॉर माय प्रोजेक्ट. दे विल कम हिअर. वी विल नेवर यूज द मॅजिक हर्ब अगेन. राजू will help me. Now we learn one sentence in 3 tense. In past tense, present tense and future tense. Now in past tense, he lived in a hole. In present tense, he lives in a hole. And in future tense, he will live in a hole. Now we take another example from textbook. Last year I wrote poems. Present tense. Now I write short stories. In future I will write novels. All 3 example of 3 tense. Use any 5 of following verbs in your own sentence to show the past, present and future tense. Examples are like, love, answer, scammer, wait, sniff and laugh. Now take example like verb. In past tense, he liked swimming. In present tense,
He likes playing cricket. And in future tense, they will like to play Kho tomorrow. उर्वरित वर्ब वापरून तुम्हाला तुमच्या मताने वाक्य तयार करावीची आहे. वाक्य बनविताना काही अडचण वाटल्यास कृपया या स्क्रीनशॉट मारून तुम्हाला अडचण दूर करता येईल. Can you complete the following table? Note that these verbs have irregular past tense form. In past tense, went, present tense, go or goes, and in future tense, will go. Came, comes or come, will come. Ate, eat, eats, will eat. Gave, give or gives, will give. Flew, fly, flies, will fly.